हाय. कालची मॅच तुम्ही बघितलीच असेल. इंडिया आणि अफगाणिस्तानची ओडिआय मॅच होती. 50 ओव्हरची होती, पण पावसामुळे 25-25 ओव्हरची झाली आणि इंडिया मॅच जिंकली ती. म्हणजे मी मॅच तर नव्हतं बघितली, ते जिंकल्यानंतर रिझल्ट बघितला. बस मला टाईमच नव्हता भेटला बघायला. 5-5 ओव्हर कट झाले असते तर ती 20-20 ओव्हरची मॅच झाली असती. पण नशिबाने 25 म्हणजे अर्ध्या ओव्हरची झाली मॅच. म्हणजे दोघांचे 25-50 ओव्हर झाले त्या मॅचमध्ये. इंडिया तर खूप आरामात जिंकली. तर इंडिया पण हरू शकली असती. ते शुभमन गिल खूप स्लो बॅटिंग करत होता. ते तर राहुल आला आणि त्यांनी फटाफट खेळला म्हणून जिंकली इंडिया, नाहीतर प्रॉब्लेम झाली असते थोडी. ते सगळं तर ठीक आहे. आज संडे आहे. आज मी आलो इथे वॉशिंग सेंटरला. मी तर विचार करत होता आज संडे, आज का ना मॅच होती. म्हणजे संडेला ठेवले असते तर जास्त पब्लिक आली असती. इव्हन सॅटर्डेला पण शायद आली होती आता, म्हणजे मी पण होतो स्टेडियममध्ये. फुल होता स्टेडियम. त्यात सॅटर्डे आणि संडे सेमच असतं. दोन्ही टायमाला पब्लिक जास्त असते क्रिकेट मॅच बघायला. म्हणून जास्त करून मॅचेस याच दोन्ही दिवशी असतात. आता मेन जे मॅच असतात ते बघितले असते तर जास्त संडेला असतात किंवा सॅटर्डेला असतात. कारण की त्यांना पण माहिती आहे की त्या दिवशी जास्त लोक मॅच बघायला येतात, म्हणून त्या दिवशी ठेवतात ते मॅच. मी तर मुंबईला राहतो. मॅच धर्मशालामध्ये उन्हाचं प्रदर्शन होती, पण मी तर काही जाऊ नाही शकत एवढा लांब. हां, फ्युचरमध्ये कधी जाईन किंवा खूप पैसे कमवून वगैरे. तर काही नाही, आता तर कायच नाही. आता महिन्याचे 12,000 रुपये कमवतो, ते सुद्धा टायमावर भेटत नाही. महिना झाला म्हणून अजून पगार नाही भेटला मला. काय बोलायचं, हो काम आहे. सकाळी 8:30 वाजता येतो मी आणि रात्री 8:30चा टायमिंग आहे, तर जातो 9-9:30. लेटच जातो हमेशा. साहेब कितीही तास आपण काम करतो ते एवढं मॅटर करत नाही. तर त्याच्यामध्ये किती काम केलं ते मॅटर करते. बिझनेसमध्ये पण किती तास काम करतो ते एवढं पण नाही. किती सेल करून किती पैसे कमवतो ते जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे किती रिझल्ट काढतो ते जास्त. त्याच्या अभ्यासामध्ये जसं किती तास पडतो ते एवढं इम्पॉर्टंट नाही. किती पण तास पडा, पण रिझल्ट जास्त आलं की ते मॅटर करतं. मग कमी तास पडा जास्त तास, रिझल्ट मॅटर करते मेन हिसाबने. बाकी मेहनत एवढी काम करत नाही, कारण की बोलतात ना, मेहनत तर गधा पण करतो. या मेहनत तर किती जणं करतात तर सगळे सक्सेसफुल होतात. आणि जे सक्सेसफुल होतात त्यांनी मेहनत केली असेल जरुरी नाही आहे. कारण की तिकडे क्रिकेटर बघा, तिकडे तसं नाही की पूर्ण दिवसभर क्रिकेट मॅच खेळतात. हां, ते प्रॅक्टिस करत असतील आणि पण मॅच तर कमी टाईमच खेळतात ना. आणि मध्ये तर सुट्टी पण, मध्ये तर मॅच पण नसते. तरी पण ते माझ्यापेक्षा जास्त कमवतात. मी ते 12 तास काम करून पण एवढं नाही कमवत, कारण की माझा पगार कमी आहे. कारण की ते धंदा कमी येतो. तो धंदा जास्त पण आला आणि पण जे पैसे भेटतात ते तर ज्याचं दुकान आहे त्याला भेटतात ना. मला तर पगारच भेटणार. मग तेच आहे, बिझनेस करेन तर मला जे पण करून त्याचे पैसे भेटेल. काय नाही चालला तर मग नुकसान तर मलाच भेटेल. तेच आहे, जिथे जास्त कमी असते तिथे जास्त रिस्क पण असते. त्याच्यामध्ये एवढा रिस्क नाही आहे. म्हणजे कमाई एवढी नाही पण भेटली तर मी दुसऱ्या जागी जाऊ शकतो काम करायला. पण धंद्यामध्ये जो पण नुकसान होईल तो तर माझाच होईल ना. तर आहे, तर कमाई पण त्यामध्ये जास्त आहे. त्याच्यामुळे मला फ्युचरमध्ये तर करायचा बिझनेसच आहे. चला, बाय बाय.